श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 14. श्री गणेशाय नमः. मैनावतीला आत्मज्ञान झाले तरी तिचे मन गोपीचंदामध्ये गुंतले होते. त्याला मोहातून मुक्त कसे करावे याची काळजी ती करत होती. माघाचा महिना होता. थंडीचे दिवस होते. राजवाड्याच्या वरच्या सज्जात मैनावती बसली होती. खाली सुंदर चौक होता. गोपीचंद तेथे स्नानासाठी आला होता. राजाचे दात घासणे चालले होते. बायका स्नानासाठी सुगंधित उष्ण पाणी मोठमोठ्या घंगाळ्यातून आणून ठेवत होत्या. सोन्याचा चौरंग होता. वस्त्रे, सुगंधद्रव्य सर्वच मौल्यवान होते. त्यावेळी वरून मैनावतीने त्याला पाहिले. त्याची भोगोलुलूप स्थिती पाहून तिला एकदम रडू आले व पटकन तिच्या नेत्रावाटी अश्रू निघाले. ते नेमकं गोपीचंदाच्या अंगावर पडले. तो चमकून वर पाहू लागला. कुठून अचानक हे थेंब पडत आहे अशी शंका त्याच्या मनात चमकून गेली. त्याला मैनावती दिसली. तीच रडत आहे असे दिसता तो लगबगीने जिनावर चढून गेला आणि आईजवळ जाऊन तिला नमस्कार करून म्हणाला, आई, तू का रडतेस? तुला कसले दुःख आहे? तुझा कुणी अपमान केला का? माझ्यासारखा पुत्र असताना दुःख कशाचे? गोपीचंदाचे बोलणे ऐकून मैनावतीचा शोक कमी झाला. ती म्हणाली, मुला, तसे काही नाही रे. तुझे तरुण सुंदर रूप पाहून मला वाईट वाटले. तुझा पिता असा सुंदर होता, पण शेवटी तो काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. तुला पाहून त्या टपून बसलेल्या काळाची मला भीती वाटली. तू त्या काळरूपी वाघाला पिंजऱ्यात बंद करून ठेवशील का? तसे केलेस तरच मला दुःख होणार नाही. नारद, व्यास, शुक, याज्ञवल्क्य, रामानुज कितीतरी भगवत भक्त या जन्माचे सार्थक करून चिरंजीव झाले. तसाच तू पण हो. आईचे हे कळकळीचे बोलणे ऐकून गोपीचंद म्हणाला, आई, तू अगदी खरे सांगितलेस. पण सध्या असा कोण अधिकारी महात्मा लाभेल? मैनावती म्हणाली, मुला, खरे तर तसे एक श्रेष्ठ योगी या नगरीतच आले आहेत. त्यांचे नाव आहे जालंधरनाथ. त्यांनाच तू शरण जा. तुझे वैभव मोठे आहे, राज्य मोठे आहे, परिवार मोठा आहे, पण त्यातले काहीच टिकणारे नव्हे. तेव्हा गोपीचंद म्हणाला, मी त्यांना शरण जाईन आणि कसून योगाभ्यास करीन. पण हे सर्व वैभव, सुख संपत्ती कशी सोडू? आणखी 12 वर्ष मला हे सुख भोगू दे, मग मी त्याग करून योग मार्गाला लागेन. मैनावती म्हणाली, बाळा, 12 वर्षाची कोण खात्री देईल? उद्याची सुद्धा खात्री नाही. काळ केव्हा झडप घालील ते सांगता येत नाही. तिचे हे बोलणे लुमावंती ही पट्टराणी ऐकत होती. तिला वाटले, ही मैनावती आई आहे की राक्षसीन? राजाच्या मनात काहीतरी भरून त्याला दूर करण्यात जणू टपलेली दिसते. कैकेयीने रामाला वनवासात पाठवले तशीच ही राजमाता लुमावंती तेथून निघून गेली. गोपीचंद आईला म्हणाला, आई, तू सांगतेस तसेच करावे. असे जर तुझे म्हणणे असेल तर मी स्वतः त्या महात्म्याचा मोठेपणा पाहीन. तो पटला तर मी सर्व सुखभोग सोडून देईन व त्यांच्या सांगण्याप्रमाणे करीन. तू आता वाईट वाटून घेऊ नकोस. इकडे राणी लुमावंतीने 5-7 राजस्त्रियांना एकीकडे बोलावले आणि म्हटले, अगं सखीनो, नगरात कोणीतरी जालंधर नावाचा जोगडा आलाय. राजाला त्याच्याकडून योगदीक्षा देऊन त्यालाही जोगी बनविण्याचा दुष्टबेत राजमातेने केलेला आहे. आपण 28 जणी राजाच्या पट्टराण्या असून तरी काय उपयोग? आपण काहीतरी करून मैनावतीने आखलेला बेत मोडून काढला पाहिजे. त्या सर्व राण्या तर्क लढू लागल्या, पण कुणालाही निश्चयाने कोणतीच युक्ती शोधून काढता येईना. शेवटी लुमावतीच म्हणाली, मला तरी यावर एकच उपाय दिसतोय, तो म्हणजे जालंधर कोण जोगडा आला आहे त्याला गाठून त्याचाच नायनाट करावा. जोगड्याकडून राजाला दीक्षा देऊन त्याला तीर्थाटनाला जाऊ द्यावे. तो गेला की जालंधराला मोठ्या सन्मानाने राजसिंहासनावर बसवावा व त्याच्यासंग सुखभोग घ्यावा, असे मैनावतीचा बेत आहे. असे राजाला सांगावे, म्हणजे राजा त्याचा नाश करील. त्यांचे बेत ठरले. सगळ्या जणी आपापल्या महालात गेल्या.
रात्रीचे भोजन झाल्यावर राजा लुमावंतीच्या महालात गेला. तिने त्याची सर्व प्रकारे सेवा केली व राजा प्रेमात आला तेव्हा ती म्हणाली, प्राणनाथ, एक गोष्ट बोलू का? राजा म्हणाला, भिवू नको, सांग काय ते. ती म्हणाली, मला तुमच्या रागाची भीती वाटते. राजाने न रागवण्याचे वचन दिले तेव्हा ती म्हणाली, मैनावती मातेने तुम्हाला जालंधरनाथाकडे पाठवून जोगी करण्याचे ठरविले आहे, हे खरे आहे का? तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवून जालंधराला आणून ती राज्यावर बसविणार आणि त्याच्यासह भोग भोगणार असा तिचा गुप्त बेत असणार. आमचे कुंकू बळकट आहे म्हणून ही गुप्त वार्ता आमच्या कानी आली. खरे खोटे काय ते तुम्ही पहा. लुमावंतीचे बोलणे कानी पडताच गोपीचंद संतप्त झाला. अगदी तो विश्वासातले मंत्री व सेवक घेऊन तो गुप्त ठिकाणी गेला. तडकाफडकी रातोरात त्याने जालंधराला शोधून काढले. तेथेच एक खोल कूप होता, त्यात त्याला ढकलले. म्हणजे खोल विहीर होती, त्यात त्याला ढकलले व घोड्यांची लीद, शेण, केर कचरा यांची रास त्या कूपात घालून जालंधराला त्यांनी पूर्णपणे गाडून टाकले. सर्वांना गुप्तपणाची शपथ घातली. राजासह सर्वजण मध्यरात्री परत आले. दुसऱ्या दिवशी सकाळी जालंधरनाथांच्या बसण्याच्या जागी जालंधर दिसेनात. तेव्हा लोक आपसापसात चर्चा करू लागले, अरे, इथला गोसावडा कुठे आहे? आज इथे तर उद्या तिथे. अशी वार्ता पसरत सगळीकडे झाली. मैनावतीच्या एका दासीने तिला ही वार्ता सांगितली. मैनावतीला मनातून फार वाईट वाटले, पण तिने हे बाहेर दाखवले नाही. राजश्रियांनासुद्धा ही वार्ता कळली. जालंधरनाथ सकाळपासून कुठेही दिसत नाही. तो बहुतेक नगर सोडून दुसरीकडे गेला असावा. गोपीचंदाच्या सर्व स्त्रियांना आनंद झाला. तिकडे जालंधराने विहिरीत पडता क्षणी वज्रास्त्र मंत्र म्हटला. त्यामुळे त्याला काहीच दुखापत झाली नाही. वरून लीद, केर कचरा पडू लागला तेव्हा त्याने आकाशास्त्र मंत्रून आपल्याभोवती पोकळ जागा करून घेतली. त्यामुळे सर्व केर कचरा अधांतरीच राहून त्याच्या अंगावर काहीच पडले नाही. तो तसाच ध्यानस्थ बसला. राजाविरुद्ध त्याने कोणताही अस्त्र प्रयोग केला नाही. इति श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 14 संपूर्ण. गोरक्ष जालंधर चरपडाच अडबंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवण्णाक भरती संज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धा. गोरक्ष जालंधर चरपडाच अडबंग कानिफ मच्छिंद्रराध्या चौरंगी रेवण्णाक भरती संज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धा.